साहेब बोला साहेब आपण. कारगिल विजय दिवसाच्या मी मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. कारगिल युद्ध विजयाचा आपण रौप्य महोत्सवी विजय दिवस साजरा करतोय, याचं आपल्या सगळ्यांनाच एक अभिनंदन, अभिमान आणि गौरव आहे. या युद्धामध्ये खरं म्हणजे ज्यांनी हौतात्म्य पत्करलं त्यांना मी विनम्र अभिवादन करतो, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ज्यांना अपंगत्व आलंय त्यांनाही शुभेच्छा देतो. मला वाटतं आता त्यांचा शंभूराज आता सन्मान झालेला आहे. जी सर. त्या सर्व सन्मान मूर्ती, गौरव मूर्ती यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि या सर्व वीरांच्या मागे त्या खंबीरपणे उभे राहणाऱ्या कुटुंबियांना देखील मी मानाचा मुजरा करतो, त्यांना त्यांचे अभिनंदन करतो. खरं म्हणजे या सर्व शूरवीरांना, त्यांच्या धैर्याला आपण सगळ्यांनीच नमन केलं पाहिजे आणि तो दिवस आज आपण या ठिकाणी साजरा करतोय. या सर्वांप्रती राज्य सरकार सदैव कृतज्ञ आहे. अख्खा देश यांच्या पाठीशी आहे आणि भारत मातेच्या वीर सुपुत्रांच्या स्मरणासाठी आपण वीरांची भूमी असणारा सातारा या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय. खरं म्हणजे त्याचाही आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे. आणि त्याचबरोबर आपलं जे आपशिंगे गाव आहे, आपशिंगे गाव देखील मिलिटरी गावाचं नाव साहेब मिलिटरी आपशिंगेच आहे. काय म्हणजे मिलिटरी आपशिंगे. मिलिटरी आपशिंगे, हा तेच मी पुढे बोलतोय. आपशिंगे गावाला तर मिलिटरी आपशिंगे म्हणून म्हणतात. लढवयांचा जिल्हा, लढवयांचं गाव म्हणून याचा सगळीकडे अभिमानाने आपण त्याचा गौरव करतो, अभिमानाने त्याचं नाव घेतो. अशा सातारा जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होतोय. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. काल एक बैठक होती. या बैठकीमध्ये माजी सैनिकांसाठी आपण महामंडळ स्थापन करण्याचा देखील निर्णय घेतलाय. कारगिल इथं माजी सैनिकांचं मोठं रेस्ट हाऊस उभं करण्याचा देखील आपण निर्णय घेतलाय आणि ज्या ज्या योजना आहेत, मुंबईमध्ये युद्ध संग्रहालय करण्याचा आपण निर्णय घेतलाय आणि आपशिंगे मिलिटरी गावातील विकास कामांना प्राधान्य देण्याचं देखील आपण ठरवलंय. आणि म्हणून हे सर्व जे आहे, आजचा दिवस आपल्याला एक विजय प्राप्त करून देणारा दिवस आहे. अख्ख्या देशवासियांच्या गौरवाचा आणि अभिमानाचा दिवस आहे आणि तो आपल्या सातारा जिल्ह्यात होतोय. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या वीर शूर वीरांच्या धैर्याला मी मनापासून वंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.